कौशल्याना जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्यांना जागविणारा शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. माइंडफुल हा टॉक शो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि आपण भेटत आहोत माइंडफुल हार्ट टॉक शोच्या या 3rd सीझनमध्ये. माइंडफुल हार्ट टॉक शो अर्थात पॅशन, प्रोफेशन आणि पर्पज. माइंडफुल हार्ट टॉक शोद्वारे आपण विविध माइंडफुल पर्सनॅलिटीजना तुम्हाला भेटण्यासाठी घेऊन येत असतो, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि ह्या अशा पर्सनॅलिटीज असतात की ज्यांना त्यांच्या आयुष्यासाठी एक ध्येय असतं त्यांच्याकडे, आणि खूप पॅशन असतं त्यांना, खूप छान त्यांचा फोकस असतो. तर अशाच एका माइंडफुल पर्सनॅलिटीला घेऊन मी आज आली आहे तुम्हाला भेटवण्यासाठी. ही जी माइंडफुल पर्सनॅलिटी आहे ती एक अतिशय फुल ऑफ लाईफ आणि होपफुल, स्वतः तो होपफुल आहेच पण दुसऱ्यांना होप देणारी अशी ही व्यक्ती आहे. जेव्हा तिची आणि माझी भेट झाली आणि आम्ही फोनवर बोलत होतो, तर मी घरी गेल्यानंतर मी असं ठरवलं काल की आपण डोळ्याला पट्टी बांधूया आणि आपण आपल्या खोलीमध्ये, आपल्या घरामध्ये आपण चालून पाहूया. आणि मी तसं करून बघितलं आणि माझ्या असं लक्षात आलं की माझी प्रचंड चिडचिड होती आहे, प्रचंड त्रागा होतो आहे आणि मला खरंच लक्षात येत नाही की हे काय घडतं आहे माझ्यासोबत माझ्या घरामध्ये. मला माहिती आहे सगळं कुठे काय आहे, तरी देखील मी धडपडते आहे. 100 वेळा धडपडले त्या 5 मिनटामध्ये. पण जिला आपण भेटणार आहोत ती 10 वर्षांपासून तिचं हे सगळं छान सांभाळते आहे. शी इज नन अदर दॅन अनघा मोडक. हाय. अनघा, तुझं माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. अनघा, आज तू खूप सुंदर दिसतेस एकतर, आणि तुला असे खूप कॉम्प्लिमेंट्स मिळत असतील ना? खरं तर आता मिळतात, पण अगं तू सायकोलॉजिस्ट आहे, तू समजूच शकतेस की पूर्वी मला खूप कॉम्प्लेक्स होता माझ्या दिसण्याचाच. काय सांगते? होय, प्रचंड. म्हणजे मला अजूनही जर अगदी डोळे गेल्यानंतर सुद्धा कोणी येऊन पटकन म्हणलं की निवेदन छान करतेस हा, तर मी क्षणात थँक्यू असं माझ्याकडनं रिप्लाय यायचा. हो. पण जर कोणी येऊन सांगितलं की फार छान दिसतेस ग, तर मी बावचळायचे किंवा भांबावायचे की मला छान वाटावं म्हणून तर तुम्ही छान म्हणत नाही येत ना, एक भाग. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, समहाव काही गोष्टी आपल्या डोक्यात सेट झालेल्या असतात ना, तर त्या कदाचित काय म्हणू, फ्लॅशबॅक सारख्या मला आठवत राहायच्या किंवा डोळ्यासमोर त्याचा. कारण मी शाळेत बरेच जण मला काकूबाई म्हणायचे. अरे बापरे, काय सांगते? 2 वेण्या करंट्यावरती बांधणं किंवा 1 वेणी घातली तरी रिबिन. म्हणजे त्यावेळेला काही आपण फार आयब्रोज करतोय, वॅक्सिंग करतोय असं काही नसतं. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यात मला टिकली लावायला आवडायची, गजरा घालायला आवडायचा. त्यामुळे कुंकू, टिकली, बांगडी थोडक्यात. ओके. त्याच्यामुळे काकूबाई का लगेच? त्याच्यामुळे काकूबाई म्हणायचं सगळेच. म्हणजे त्यामुळे मला इतका कॉम्प्लेक्स होता की मी कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा पहिली 2 वर्ष अशीच होते. पण म्हणजे ही गोष्ट इतकी गमतीशीर आहे की तुम्हाला काही काही गोष्टी आय ओपनर्स असतात ना ग. हो. ते तेव्हा नाही कळलं, आत्ता जास्त कळतं. तर मी पहिली 2 वर्ष होते तशीच, काय साधारण लूज ड्रेस आणि अशाच पद्धतीची. हळूहळू डेव्हलप होत होते. एक तर रुपारेल कॉलेज, त्याच्यामुळे माझ्या ग्रुपमधल्या. तुझं कॉलेज रुपारेल? होय. अच्छा. आणि शाळा तुझी कोणती होती? पार्ले टिळक. ओके. ह्याच एरियामध्ये म्हणजे हो पार्ले मोठी झाली. तर त्यामुळे मी रुपारेलला असताना मल्टिपल गोष्टी शिकायला मिळाल्या. कारण एक तर तुमचा क्राऊड वाईड होतो खूप. त्याच्यात माझ्या सगळ्याच मैत्रिणी दिसायला सुरेख, त्या सगळ्या कॉन्व्हेंट स्कूलच्या. त्याच्यामुळे त्यांचं बोलणं, चालणं, वावरणं
हे इतकं वेगळं होतं. त्याच्यात आम्ही गमतीने म्हणायचो, पण अगदीच व्हर्नॅक्युलर असं म्हणतात तशी व्हर्नॅक्युलर मीडियमची मी. म्हणजे तो एक विचित्र कॉम्प्लेक्स काहीतरी डोक्यात होता. ओके. आणि हळूहळू डेव्हलप होत होते कॉलेजमध्ये डेफिनेटली. जसं जसं वक्तृत्व स्पर्धा वाढत गेल्या, बक्षिसं मिळत गेली, परफॉर्मर ऑफ द इयर झाले. अच्छा. तिथे तुम्ही लोकांना क्लिक होता. पण तुमच्या स्वतःच्या मनात तुम्ही स्वतःला बघत असताना ते तुमच्या डोक्यात चालू राहतं बॉडी शेमिंग. हो नाही, तू जे बोलतेस त्याला म्हणजे मला डेफिनेटली ते आणि रिलेट ते करू अशा शकते. वयात होतं ना ग माझ्या, साधारण 7वी ते 10वी या साधारण 4 वर्षात जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवायला लागतात ना, तर त्यावेळेला मग तुम्हाला ओव्हरकम करणं खूप अवघड जातं. कारण त्याच वेळेला तुम्ही खरं तर डेव्हलप होत असता. तुमच्या दिसण्याकडे, तुमच्या लुक्सकडे तुमचं लक्ष जात असतं. आणि मी मगाशी जो म्हटला आय ओपनर प्रकार, तो रुपारेलमध्ये मी FY ला होते. आणि FIBA ला असताना आमचा मीत शिंदे म्हणून एक मित्र आहे, मी तुला हे कदाचित आठवणार पण नाही, पण हे माझ्या डोक्यात 100% बसलंय. तर FY ला असताना आम्ही कॉलेजमध्ये बोर्ड्स लिहायचो वेगवेगळे कार्यक्रमांचे संदर्भातले. तर तो बोर्ड मी लिहित होते आणि उंच होता बोर्ड, त्यामुळे मी खुर्चीवर चढून आम्ही बोर्ड लिहायचो. ओके. तर तो मागनं पुढे जात असताना मी त्याला हाक मारली, मी हाय. तर त्याने वळून बघितलं, तो म्हणला तू आहेस होय. म्हणलं म्हणजे, खाली उतरली, म्हणलं का, कसं दिसतंय. आणि मी नुकता हेअरकट केला होता सगळा. बरोबर. माझे केस आता तसेच लांब होते तेव्हा, आणि मी कायम वेणी किंवा बटवेणी घालून जायचे. अच्छा. पण त्या सगळ्या मुली जेव्हा माझ्या जवळच्या किंवा आजूबाजूच्या सगळ्या ते लेअर कट आणि स्टेप कट घेऊन टणटण वावरताना दिसायच्या. तेव्हा खूप स्टेप कटची फॅशन प्रचंड होती. मग लेअर कम स्टेप वगैरे वगैरे. तर मग मला वाटायचं यार ही जुल्फे हमारी भी होनी चाहिए, लाईक आपण पण असं असं टक टक करून मिरवलं पाहिजे, त्या उडाल्या पाहिजेत, म्हणजे आपण छान दिसतो, असं उगीच काहीतरी मनात. म्हणजे ते काकूबाई तुझ्या डोक्यामध्ये होतं, त्याच्यामुळे तुला असं वाटत असेल. त्यामुळे मग मी ते सगळं केल्यावर मी त्याने मला पहिल्या सेकंदाला विचारलं की तू हे काय केलंस. तर म्हणलं का छान नाही दिसत आहे. तर तो म्हणला नाही छान दिसतंय. कारण तोपर्यंत मला भरपूर कॉम्प्लिमेंट मिळून गेलं होतं ना, की ओ न्यू लुक, मस्त दिसते, ह्याव त्याव, ते सगळं आपल्याला करायला मिळालेलं असताना तो पटकन म्हणाला छान दिसत नाही असं मी कुठे म्हणलं, छानच दिसतीयस पण अनघा नाही दिसत आहे. तर मी म्हणलं म्हणजे. मला म्हणाला अनघा तुझ्यासारखे केस असणाऱ्या आणि सुंदर दिसणाऱ्या खूप मुली रुपारेलला आहेत, पण मोठे लांब केस असणारी, गजरा घालणारी, टिकली घालणारी एकच अनघा होती. अरे वा, खरंय. तर मी अशी होते की ओके, म्हणलं म्हणजे मी तर ऑर्डिनरी दिसतीये का. तर तो मला म्हणाला की हे तू ठरवायचंयस. तर त्याला मला असं वाटलं की छाट तू काही सांगतोस, म्हणजे बाकीचे मला सांगतात मी बहारदार दिसते बस, असं माझ्या डोक्यात एक ते बसलेलं होतं. पण जेव्हा मी आत्ता या सगळ्याचा विचार करते तेव्हा मला ते पटतं की येस, त्यावेळेला माझ्या आजूबाजूच्या तसे खूप जणी वावरणाऱ्या होत्या, ज्या जीन्स घालायच्या, ज्या शॉर्ट टॉप्स घालायच्या, ज्या वेगवेगळे लेयर्स घेऊन मिरवायच्या. पण त्याच्यात आम्ही खूप मोजक्या जणी असं होतो की ज्यांचे लांब केस होते, ज्या गजरा घालायच्या, ज्या टिकली लावायच्या. आणि आता सांगायला अजिबातच हरकत नाही, पण तेव्हा असे काही जण होते की त्याच्यासाठी खास पत्र लिहायचे की छान दिसतीयस आणि आमची होशील का वगैरे वगैरे. अरे वा. पण आत्ता त्या गोष्टींची किंमत जास्त कळते की आपण बऱ्याचदा ना बाकीच्यांसारखे व्हायचा खूप प्रयत्न करतो. तू हे खूप महत्वाचं बोलतेस, खूप छान सांगतेस तू हे. म्हणजे आय कॅन डेफिनेटली रिलेट विथ यू की बॉडी शेमिंग हे खूप नकळत लोकांकडनं केलं जातं. ते सडनली एकदम त्यांच्या शारीरिक व्यंगाबद्दल किंवा अशा पद्धतीचं बोललं जातं लोकांकडनं, आणि ते चांगलं नाही आहे. आणि ते त्या लहान मुलांच्या, म्हणजे जेव्हा ते वय असतं, शाळेतलं वय असतं, तुमचं कॉलेजमधलं वय असतं, त्यावेळेला ते त्या डोक्यामध्ये असं फिक्स होऊ शकतं आणि त्याच्यामुळे मग न्यूनगंड वाढू शकतो, लो एस्टीम होऊ शकते, आणि ते चांगलं नाही आहे, कोणाच्याच वाढीसाठी, विकासासाठी चांगलं नाही आहे. तुला मी म्हणजे आता बोलता बोलता हा विषय निघाला तर मला सांगायला आवडेल की एक इंटरव्ह्यू मी ऐकत होते इलियाना डिक्रूजचा. तर तिने तिच्या स्वतःच्या बॉडी शेमिंगबद्दल त्याच्यात सांगितलं आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये. हो, की तिने सांगितलं की तिला शाळेमध्ये असताना किंवा आजूबाजूचे लोक तिला नेहमी म्हणायचे की ही ये कोण आई है, ये बहुत बडी कमरवाली लडकी, असं तिला म्हणायचे. तर ते तिच्या डोक्यामध्ये खूप असं फिक्स बसलं होतं बरीच वर्ष, आणि स्वतःला तिला ते बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न घ्यावे लागले. आणि अशा पद्धतीने बोललं जातं, तर ते म्हणजे टाळायला हवं तसं बोलणं.
असं मला वाटतं. 100% ग, कारण त्याचा खूप खोल परिणाम तुमच्यावर नकळत होत असतो आणि तुमच्या ते लक्षातही येत नाही. मी तुला म्हटलं तसं की आपण मग इतरांसारखे व्हायला लागतो. कोणाला छान म्हणतायत, ओके, अशा पद्धतीचे कट करणाऱ्या मुलींना छान म्हणतायत, कोणाला छान म्हणतायत ज्या बारीक आहेत, ज्यांना छान कमनीय बांधा आहे त्यांना छान म्हणतायत, किंवा अजून कोणाला अप्रतिम म्हटलं जातं की ज्यांची स्किन छान आहे, डोळे छान आहे, ज्या अटायर अमेझिंग करतात. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. बरोबर, मी माझ्या डोळ्यांना थँक्यू म्हणेन 100% की त्यांनी माझा तोच दरवाजा बंद झाल्यामुळे फक्त दिसणं या गोष्टीवरचा पडदाच सरकवून टाकला. सो आता माझ्यासाठी माणसाला बघणं याचा अर्थ तो बारीक आहे, तो जाड आहे, काही संबंध नाही, घेर कसे आहेत, तो दिसतो वावरतो कसा, याच्याशी संबंध नसतो. दोनच गोष्टींचे संबंध येतो, एक तर माणूस कसा आहे आणि मी कनेक्ट होते की नाही. वा, क्या बात आहे. ही किती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे मग त्याच्यातनं आता डोळे नाहीत, याच्याने होणाऱ्या ड्रॉबॅक्स पेक्षा मला दिसणारे प्लस पॉइंट्स इतके जास्त आहेत अगं, की मी कुठल्याही माणसाला एका चौकनातून बघत नाही. माझ्यासाठी तो माणूस असतो. वा, ही सगळ्यात महत्वाची, खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता हा प्रश्न तर असा विरूनच गेला माझ्यामधनं. म्हणजे मी तुला जे विचारणार होते की तुझा त्रागा झाला होता का असं झाल्यानंतर, किंवा तुझी चिडचिड झाली होती का असं झाल्यानंतर, हे खरं तर मला तुला विचारायचं आहे. तू कसं त्याच्यावरती कशी मात केलीस आणि कसं तू स्वतःला इंडिपेंडंट केलंस. आधी तर एक तर तू खूप डिपेंडंट झाली असशील जेव्हा तुझे डोळे गेले, तर ते कसं स्वतःला सांभाळलंस तू? खरं सांगायचं तर डिपेंडन्सी हाच सगळ्यात मोठा भाग असतो जो तुम्हाला पटकन काय म्हणतो त्रास देतो किंवा पोक करत राहतो तुम्हाला स्वतःला. आणि जेव्हा तुम्ही बऱ्यापैकी इंडिपेंडंट असताना आधी, कारण मी पुण्यात मास्टर्स केलेलं असल्यामुळे मी 4 वर्ष पुण्यात होते ग, तर त्यावेळेला अगं मला चुकून लागलं, मी धडपडले, मी आजारी पडले, मला आनंद वाटला. तरी पहिल्यांदा जरी ग्रुप तुमच्या बरोबर असला तरी तुम्ही तुमच्याच बरोबर एकटे असता अशा वेळेला. तर 3-4.5 वर्ष मी पुण्यात होते आणि तिथे असताना 100% माणसं आपल्या आजूबाजूला असतात, धावून येतात. पण त्या क्षणी तुम्हाला जे तुम्ही सेल्फ मेड होत जाता ना, की प्रत्येक गोष्ट आज मला करायची, मी उठून आईला आई जरा चहा कॉफी दे ना, आई दूध दे ना, आई माझे कपडे लाव ना, नाही. मी ज्यांच्याकडे राहतेय तर मी त्यांना सांगू नाही शकत की मला चहा करून द्या, माझा डबा भरून द्या, असं नव्हतं का ताई. मला सकाळी उठून माझा स्वतःचा डबा जर असेल तर तो घासलेला डबा पुसून तयार ठेवून एक डबा दुसऱ्या मावशींसाठी द्यावा लागायचा. माझं दूध मलाच गरम करून घ्यायला लागायचं. माझे कपड्यांच्या घड्या घालण्यापासून वाळत घालण्यापर्यंत माझं काम मलाच करायला लागायचं. सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ज्या तुम्हाला हळूहळू इंडिपेंडेंट करत असतात. एखाद्या दिवशी आजी घरी नसेल तर मला एकटीला 15-15 दिवस पण राहावं लागलेलं आहे. पहिलं 1 वर्ष. नंतर मी ज्या घरी राहिले ते फार गोड होते, दोन्ही आजी आजोबा. अच्छा, लोकगारीवार असं त्या आजी आजोबांचं नाव. बरं. त्यांनी मला घरासारखं सांभाळलं. म्हणजे दोन्ही गोष्टी मी शिकले की तुम्ही इंडिपेंडेंटली कसे असू शकता आणि जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी परक्याच्या घरी जाता तेव्हा त्या माणसाला आपलंसं कसं करायचं, हा फार छान मुद्दा त्या घराने मला शिकवला. आणि तिथं मी हळूहळू डेव्हलप होत गेले. जेवढी इतरांना मदत करता येईल. मी गमतीनं आज मला कधी कधी हसू येतं कसा काळ बदलतो. कधीतरी माझ्याच समोरून एखादी दृष्टीहीन व्यक्ती जर जात असेल, व्हिज्युअली इम्पेअर्ड, तर मीच गाडी थांबवायचे, झटकन त्यांना हात द्यायचे, म्हणायचे की ताई ताई मीच क्रॉस करते, चला जाऊया. हो ना. आणि म्हणून त्यांना क्रॉस करून दिलेलं आहे. आज याच गोष्टी जेव्हा माझ्यापर्यंत येतात, याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग असतो तुम्ही बोलता किंवा कम्युनिकेट कसं होता कोणाशी. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचदा आपण जे दिव्यांग बांधव असतात त्यांना विचारताना काय विचारतो की तुला मी मदत करू का, काही म्हणजे देऊ का क्रॉस करून. एक लक्षात घ्या, त्यांना तुम्ही एका वेगळ्या प्रकारे वेगळे कॉम्प्लेक्सेस देत असतात. ते सोडतील कदाचित तो कॉम्प्लेक्स, पण तुम्ही काय पद्धतीने प्रश्न विचारताय ही फार महत्वाची गोष्ट आहे. खरंच कम्युनिकेशन जो म्हणतो मला असं वाटतं संभाषण जागृती ज्याला म्हणतात. तर हा अवेअरनेस आपल्याकडे, सोशल अवेअरनेस आला पाहिजे. प्रश्न काय विचारतो आपण. समजा तुम्ही म्हणा ना, जरी नसेल जायचं तुम्हाला क्रॉस करून, तर दादा मी क्रॉस करतोय, सोडू का. त्या माणसाला आपल्यासाठी कोणतरी वेगळे एफर्ट्स घेतोय याचं गिल्ट कळत नकळत येत असतं. बरोबर आहे, तू जे सांगतेस ते मला अगदी पूर्णपणे पटतंय. तर या छोट्या गोष्टी असतात. पण तुम्ही कशा पद्धतीने, आता तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम विचारायचा असेल तर तो विचारताना तुम्ही काय पद्धतीने विचारता. जर मला कोणी विचारलं, अरे अच्छा काय डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, काही दिसत नाही, अच्छा कधीपासून, कधी दिसणार,
ही उत्तरं समोरच्यासाठी खूप कॅज्युअल असतात. खरंच पण ती आमच्यासाठी मे बी इधर वे ब्लंट असू शकतात किंवा आम्हाला त्रास देणारी असू शकतात. खरंय. So, खरंय. आपण कशा पद्धतीने बोलतो किंवा असं असू हा शकतं खूप की जरा महत्त्वाचा जास्त मुद्दा आहे. सहानुभूती कोणीतरी दाखवतं. हो हो. अगं एकतर खूप सहानुभूती असते हां. किंवा खूप जास्त प्रेम दाखवलं जातं किंवा हां, असं काहीतरी वाटू शकतं. ऑड हो. होतं. हो. सी मला असं वाटतं की कोणत्याही व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीने बोलत असताना हां. कमतरता दिसोत किंवा दिसू नये, तुम्ही जर सिम्प्लिसिटीने आणि सहजतेने हो. बोललात ना हो. तर ती व्यक्ती फार पटकन कनेक्ट होते. खरंय. बऱ्याचदा दिव्यांग बांधव समाजात मिसळत नाहीत. याचं खरंय. सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण त्यांना इतरांशी आणि इतरांना त्यांच्याशी कनेक्ट तरी होता येत नाही किंवा सामावून तरी घेता येत खरंय. नाही. खरंय. आय एम ग्लॅड की माझे सगळेच मित्रमैत्रिणी, माझे सहकलाकार, हो. माझे सगळे आयोजक, माझे कुटुंबीय या लोकांनी मला मुळात कधी वेगळी आहे किंवा वेगळं काढलंय हा भाग माझ्या बाबतीत केला नाही. त्यामुळे मी अशीही सामावली गेले आणि ते सामावून घेत गेले. किती छान, किती छान. नाही, मला हे अगदी पटतंय तू जे सांगतेस ते. अगदी खरं सांगायचं तर एकतर आपण जेव्हा बाहेर राहतो शिकायला तर आपण इंडिपेंडंट होतोच होतो. म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्येकाने 1 वर्ष तरी बाहेर शिकलं पाहिजे एकटं. खरी गोष्ट आहे. म्हणजे मी सुद्धा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये राहून शिकलेली आहे आणि मी हॉस्टेलला होते 2 वर्ष. बरोबर. माझं MA मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये राहून केलं आहे. सुरुवातीला एका वेगळ्या बंगल्यात आम्हाला हे केलेलं होतं जे मेरिटोरियस स्टुडंट आहेत त्यांना, आणि त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये. राईट. आणि 2ही वर्ष मी तिथे राहिली आहे आणि मला माहिती आहे की काय असतो इंडिपेंडन्स आणि Correct. कसं आपण हळूहळू त्याच्यातनं आपल्यालाच आता हे सगळं करायचं आहे करत करत शिकत असतो. बरोबर. है ना. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ही तू जी सांगतेस की समोरच्या व्यक्तीशी जर ती दिव्यांग असेल तर तिच्याशी वागायचं कसं, तर हे खरंच नाही माहिती आहे लोकांना. बरेचदा ते पटकन एकदम येऊन असं काहीतरी म्हणतील किंवा बोलतील किंवा विचारतील आणि मग त्यांना हे नाही लक्षात येत की ह्या व्यक्तीला कसं वाटेल, काय वाटेल, हे नाही लक्षात येत त्यांच्या. म्हणजे ही जी एम्पथी आहे ना ही अजून नाही आहे बिल्टअप झालेली. पाहिजे तेवढी build up झालेली नाहीये, असं मी म्हणेन. याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी समजून घेणं, शिकवणं या गोष्टी तरी घडायला पाहिजेत किंवा आपण स्वतःला सेल्फ मॅच्युअर करायला पाहिजे. म्हणून मग आपण त्या पद्धतीने अप्रोच होऊ शकतो. मी तुला म्हटलं तसं की समोरचा कोणतरी ऑड आहे आणि आपण इव्हन आहोत या गणिताने समोर जात असल्यामुळे ते गणित अगं प्लस मायनस मायनसच होतं. बरोबर आहे. क्या बात. समोरचा प्लस असेल तर तुम्ही प्लस होऊन जा, मायनस असेल तर तुम्ही मायनस होऊन जा. मायनस म्हणजे कमतरता घेऊन जा असं माझं म्हणणं नाहीये. हो. पण तो जर दिव्यांग असेल असं तुम्हाला वाटतंय तर त्याची कमतरताच तुम्ही कमी करून टाका. सो मायनस मायनस इज प्लस. प्लस. अरे वा. तर व्हॉट अन अप्रोच. मस्त. तर मला असं वाटतं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे तू असं ठरवलंस की आपणच मॅच्युअर व्हायचं. हे किती छान आहे, हे किती छान आहे. आणि कसं कसं मग तू सांभाळत गेलीस ह्याच्यातनं? मल्टिपल गोष्टी आहेत. तुम्ही उभे कसे राहता म्हणजे 3-4 प्रोसेस असतात ग. एक तर तुमची मानसिक असते, दुसरी शारीरिक असते, तिसरी आर्थिक असते, चौथी बौद्धिक असते. अशा वेगवेगळ्या टप्प्यावरची तुमची उभारणी असते त्या 10 वर्षातली. सो पहिलं काही वर्ष डेफिनेटली तुम्ही मेंटली कसे उभे राहू शकता आणि फिजिकली कसे उभे राहू शकता याचा प्रयत्न केला गेला. आणि सुदैवाने पॅरलली मला फायनान्शियली उभं राहावं लागेल आणि त्याच्यासाठी मी काय करू मला काहीही ठरवावं लागलं नाही. मला असं वाटतं की तुमच्या बरोबर ती कृपा जोडली गेली असली ना वरच्याची, खूप आपोआप गोष्टी फ्लो सारख्या वाहत जातात. सो कार्यक्रम येत गेले, मी करत गेले आणि फायनान्शियली उभी राहत गेले. पण त्या दरम्यान आणि उलट हे सगळ्यात बेस्ट म्हणेन कारण मला कार्यक्रम मिळत गेले, काम मिळत गेलं, त्याच्यामुळे जो रिकामपणा असतो तो कमी होत गेला हळूहळू. अरे वा. ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स वाढत गेला. बरं मी अशा ठिकाणी काम करते की मी स्टेजवर असते. ओके. सो मला 100 लोकांना किंवा 1000 लोकांना डोळ्यासमोर ठेवून स्वतःला प्रेझेंट करायचं असतं. ऑटोमॅटिकली तुम्ही दिसता कसे, तुम्ही वावरता कसे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, या सगळ्याकडे आपोआप लक्ष दिलं गेलं. आणि त्या सगळ्याचा चांगला परिणाम मला अनुभवायला मिळाला. आता प्रत्येक गोष्ट मी डिटेल सांगत गेले तर खूप वेळ जाईल. पण मेंटली बिल्डअप होण्यासाठी तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं की माझ्या घरच्यांनी मुळात मला वेगळं काढलं नाही. बरोबर. अरे आता दिसत नाहीये, कारण मला हॉस्पिटलमधनं आल्यानंतर मी टोटली डिपेंडंट होते आईवर, भावावर, कारण हे दोघंच मुख्य आधी घरात असल्यामुळे. बरोबर. एक प्रत्येक पाऊल टाकत असताना सुद्धा जसं तू म्हणालीस की तुझं घर माहिती असून सुद्धा आपण धडपडतो, ते माझ्या बाबतीत झालं.
त्याच्यावर हळूहळू काळ हे सगळ्यावरचं उत्तर असतं. एक खूप छान शेर आहे की समय ये एक ही चीज ऐसी है जे कोयले को भी हिरा बना देती है. अरे वा, तुम्ही ठेवून देतात आणि काळानं संयमानं त्यापर्यंत पोहोचत राहिलात ना तर कोळशाच्या खाणीतच हिरे जन्माला येतात. खरंय. तर तुम्ही कोळसा व्हायचं का तुम्ही थोडा पेशन्स ठेवून तुमचाच हिरा करायचा आणि पैलू पडायला समोरच्या पारख्याकडे स्वतःला देऊन टाकायचं, हे तुम्ही ठरवायचं असतं. खरंच. तर या गोष्टीसाठी मला असं वाटतं की आपण बऱ्याचदा ना पेशंट झालो की आपले पेशन्स संपतात. तर खरंय. आणि संयमाची गोष्ट का समजायचं असं की मला म्हणजे हे येत नाही, म्हणजे पेशंट आहे, मला कोणीतरी मदत केली, असं सारखं सारखं स्वतःला का समजायचं. तर मला असं वाटतं की त्याच्यातनं टप्प्याटप्प्याने बाहेर यायला तुम्हाला ह्याच गोष्टी, आणि मी असं नाही म्हणते की मला सगळं एकदम बाहेरदार आलं अजूनही येत आहे. मी शिकतेय, मी शिकत पुढे जाणार आहे, बट दॅट्स फाईन. कदाचित संयम आणि सातत्य, कन्सिस्टन्सी आणि पेशन्स या दोनच गोष्टी आहेत की ज्या सिम्पल आहे. मी हे नेहमी उदाहरण देते की जोपर्यंत सहाण्यावर आपण चंदन उगळायला लागतो त्यावेळेला पाणी जेव्हा घालतो तेव्हा चंदन पातळच असतं किंवा ते पाण्यासारखंच असतं, पण घोटून 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 त्याचं गंध होतं. तसंच आपल्या आयुष्याचं असलं पाहिजे की तुमच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अशा पद्धतीने घोटल्या पाहिजेत की पातळ पाण्याला सुद्धा चंदनाचं लिंपण होऊन त्याचं गंध होईल आणि ते भारी मिरवलं जाईल. क्या बात आहे. जो तुम्ही कशा गोष्टी करता आणि त्याचा कशाचा तिलक मिरवता, बरोबर, इज द ब्युटी. अगदी बरोबर आहे. इतकी सुंदर तू जी सौंदर्याची जी व्याख्या तूच बनवली आहेस ती खूप छान आहे, म्हणजे भन्नाट आहे, आणि ती ऍक्च्युली लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीने सुद्धा जीवन जगता येतं, म्हणजे हेच एक इन्स्पिरेशन आहे खरं सांगायचं. कारण ह्या सगळ्या मानसिक गोष्टी आहेत, शारीरिक गोष्टी तुम्हाला तुमच्याच डेव्हलप कराव्या लागतात. मी पेशन्स यासाठी म्हणलं कारण दिवसागणिक तुला तुझं घर कळत जाणार आहे, वावर कळत जाणार आहे, आवार कळत जाणार आहे, माणसं कळत जाणार आहेत. बरोबर. काय म्हणजे सगळ्या गोष्टींना मी म्हणून काळ हा एकच परिमाण लावू शकते की टाइम इज द ओनली आन्सर फॉर एव्हरीथिंग. खरंय. आणि मग तू घरामध्ये काही छोटे छोटे ऍडजस्टमेंट्स केल्यास तुझ्या ह्याच्यातनं हे करण्यासाठी, ते काय होतं? अशा खूप आहेत. आत्ताची लेटेस्ट सांगायची तर असं झालं होतं की कधीतरी असं होतं ना की आईची तब्येत आपल्या समजा बिघडली तर हे सगळ्यांना माहितीये की घरातली बाई जर आजारी पडली तर अख्खं घर बंद पडतं. हो. आणि माझ्याकडे तर माझे वडील 10 वर्षांपूर्वीच गेलेले आहेत, 11 वर्षांपूर्वी. त्यामुळे मी, माझा भाऊ आणि माझी आई. हो. तर कशाने गेले वडील? कार्डियक अरेस्ट. अच्छा. ओ. तर समजा आता आई आजारी पडल्यानंतर मग तिची कामं मी करणार कशी? बरोबर. समजा मी ती जर करायची असतील तर मला ती कम्फर्टेबल करायला पाहिजे. सोपं लेटेस्ट उदाहरण म्हणजे एरवी दांड्या असतात आपल्या वरती, तर त्याच्यावर काठीने कपडे वाळत घालायचे, तर काठीचं जजमेंट येत नाही, दांडीचं जजमेंट येत नाही. मग त्याच्या टिपऱ्या तरी होतात की ती वरनं काठी 100 वेळा बसते तरी, ती पडते तरी, मग ती लागते तरी, किंवा ती डोक्याला तरी बसते, असं काहीही व्हायला लागलं. मी म्हणलं हे काही जमायचं नाही. तर मग आमच्या सुतारदादांना बोलवून सांगितलं ते वर खाली होणाऱ्या ज्या दांड्या असतात, सिंपल भाषेत सांगते, तर त्या खाली अख्खा रॉड जसा खाली येतो कपड्यांचा. मग मी दादांना म्हटलं दादा ते बसवाल का? आता ते बसवत असताना ही आईची कमाल आहे आमच्या सुतारदादांची. ती पटकन म्हणाली की दादा असं बसवा ना की तिच्या डोक्याला नाही लागणार ते. बरोबर. म्हणजे ती दांडी खाली आली आणि कोणीतरी समजा ती चुकून खाली ठेवली असेल किंवा ती खाली पडली चुकून, तरी सुद्धा ती माझ्या डोक्याला लागणार नाही, जरी मी त्याच्या खालून निघून जाऊ शकेन. हो, असे छोटे छोटे ऍक्सिडेंट होण्याचे खूपच चान्सेस आहेत. तर मग त्यांनी मला विचारलं की तुझी उंची किती आहे ग बाळा? म्हणजे 5'2". तरी बरोबर माझ्या डोक्याच्या 4 अंगळवर अशी बरोबर ती दांडी येऊन थांबते, ती त्याच्या खाली येत नाही. क्या बात आहे. सो त्याच्यामुळे तुलाही पटकन इझिली सगळं करता येतं. ऑटोमॅटिकली कपड्यां काढण्यापासून, त्याच्या घड्या घालण्यापासून, मशीन लावलेलं असेल तर ते वाळत घालण्यापर्यंत सगळं माझं मला करता येतं. समजा आईला नसेल जमणार तर आई सटकन सांगून जाते की कपडे वाळत घालशील का ग? ती बरोबर माझा हात तेवढ्या उंचीवर जाऊ शकतो, तेवढे मग कपडे वाळत घालणं सोपं जातं. ही एक गोष्ट झाली. अशा मल्टिपल गोष्टी आहेत ज्या आईने बदलल्या. आणखी एक सिंपल गोष्ट, क्रिएटिव्ह आहे 100%. आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी असते की त्यातनं गमती जमती घडत राहतात. माझ्या आईने माझ्या पायात, मला मुळात पैंजण आवडतात, पण मुद्दामून पैंजण घातले, आणि एरवी आपण ते असं अँकलेट सारखं घालतो ना, तसे माझे पूर्वी पैंजण होते. बरोबर. तर
मग आईने माझे असे वेणी कशी घालतात तशी ती पेढी वेणी, तसे पैंजण माझे शाळेत असणारे होते, ते तिने बाहेर काढले, जाऊन अजून वाढीव घुंगरू लावून आणले त्याला आणि मला सांगितलं हे पायात घाल. तर म्हणलं का? तर ती म्हणली घाल ना तू, काही हरकत नाही. आणि नंतर हळूहळू मला कळायला लागलं की मांजराच्या गळ्यात घंटा बांधतात तसं माझ्या पायात पैंजण बांधलेत का, तर मी उठले हॉलमधनं किंवा कुठूनही, तर असं काही माझं ह्यूज मोठं घर नाही की ऐकू येणार नाही. त्याच्यामुळे मी चालायला लागले की आई किंवा ज्या माझ्या आई बरोबर काम करणाऱ्या दोन्ही काकू आहेत तिचे असोसिएट्स, कारण त्यांचा केटरिंगचा बिझनेस आहे आमचा. ओके, बरं. तर त्याचं काम करत असल्या मला माहिती नव्हतं. तर मोठी पातेली अगं घरात असतात, पटकन पायाला किंवा नडगीला लागू शकते ती चालताना पितळेची. त्यामुळे मी चालायला लागले की इमिजिएट त्या तिथनं ओरडून सांगतात आता की ना इथे मध्ये पातेलं आहे सांभाळून. म्हणून म्हणलं की मांजराच्या गळ्यात घंटा बांधतात तसं माझ्या पायात. आणि आईचं पण आता म्हणजे थोडंसं वय झालं असेल त्याच्यामुळे मग तिला ते सोपं पडतं पटकन लक्षात यायला की अनघाच्या रस्त्याच्या मध्ये काही येत नाहीये ना. ती ज्या एनर्जीने काम करते आता ह्या वेळात तेवढ्या एनर्जीने आम्ही पण काही काम करत नाही. सो खरं फिट आहे आणि तशीच ती राहो अशीच प्रार्थना. खरंय खरं. तर असं काय काय छोट्या छोट्या गमती जमती असतात ग, त्यात सापडत जातात. तुम्ही गॉगल काढून चष्मा लावायला शिकलात तर ते चष्मा कशा पद्धतीचा असावा हे माझ्या चष्मेवाल्या दादांनी सांगितलं. अच्छा. माझे जे ड्रेस डिझायनर आहे ती तशा पद्धतीने ड्रेस डिझाईन करायला लागली की जेणेकरून मी कुठलाही ड्रेस घालताना मंचावर बसले तर मला तो 100 वेळा असंच करतोय असं करायला लागणार नाही. या सगळ्याचा विचार करून प्रत्येक जण जेव्हा एफर्ट्स घेतात ना तेव्हा तुम्ही डेफिनेटली उत्तम काम करू शकता. सो आय एम डुईंग दिस. आणि सोपं होतं लाईफ एकदम मस्त. क्या बात आहे. नाही तू ते जे सांगतेस ना सगळं ते खूप रिलेट करू शकते मी. सांगायला मला आवडेल की मी साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी जी आहे सायन्सचं कॉलेज, तर तिथे मी ॲक्च्युली सायकॉलॉजीची HOD होते आणि 11वी आणि 12वीला मी सायकॉलॉजी शिकवायचे आणि सोशल सायन्सेस असोसिएशनची मी तेव्हा चेअरमन होते. तर जे व्हरायटी एंटरटेनमेंट प्रोग्राम्स तिथे होतात तर ते आम्हाला सगळं करायचं होतं त्या वर्षी. आणि माझ्या वर्गामध्ये 10 दिव्यांग मुलं होती, मुलं मुली. आणि सगळ्यांनी असं ठरवलं की ह्यांनी पण सगळ्यांनी भाग घ्यायचाच आहे, पण त्यांना आपण एक असं स्पेशल प्राईज देऊया असं सगळ्या मुलांनी ठरवलं. अजून फायनल डिसिजन त्याच्यावरती झालं नव्हतं, पण त्यांना सगळ्यांना असं वाटलं की नाही आपल्या वर्गातली मुलं आहेत आणि दिव्यांग आहेत आणि ती भाग घेणार तर आपण त्यांना स्पेशल प्राईज द्यायचं. आणि मग आमची मीटिंग झाली. मी म्हटलं आपण मीटिंग घेऊया, आपण हे सगळं त्यांच्याशी बोलूया. आणि म्हटलं मी तुम्हाला सांगते की त्यांना हे आवडणार नाही पण त्यांना त्यांच्याकडनंच देऊयात ते. मग आम्ही मीटिंग घेतली आणि तो विषय मी सांगितला त्यांना की असं असं म्हटलं जातं आहे तर तुम्हाला काय वाटतं. ते म्हणाले की मॅम स्पेशल प्राइज़ वगैरह नहीं चाहिए हमको, हम सब कॉम्पिटिशन्स में पार्ट लेने वाले हैं, जो भी है ग्रुप डांस है, ग्रुप सिंगिंग है, स्किट है, सब में हम पार्ट लेने वाले हैं और सब में हमें जो भी प्राइज़ मिलेगा हमारे परफॉर्मेंस के ऊपर वही प्राइज़ हमें चाहिए. सुपर. क्या बात है ना. खरी गोष्ट आहे अगदी. म्हणजे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्याशी मी रिलेट करू शकते की मॅच्युअर व्हायचं स्वतः आणि कशासाठी असं समजायचं की मला हा अवयव नाही आहे. बरोबर. आणि मग छान आपण ग्रूम होऊ शकतो. आणि तू स्वतःला कितकं छान ग्रूम केलंयस. अगं तुला एक सांगू काय, खूप प्रसिद्ध कणिका आहे. त्या कणिकेत असं म्हटलं होतं की 2 झाडं एकमेकांची गप्पा मारत होती. तर कडुनिंब आणि आंबा अशी 2 झाडं होती बाजूबाजूला. ओके. आणि कडुनिंबाच्या झाडाने आंब्याला विचारलं की काय रे तू गोड आणि मी कडू असं आपल्याला केव्हापासून कळायला लागलं. तर तेव्हाला आंब्याच्या झाडाने उत्तर दिलं माणूस आला ना जंगलात तेव्हापासून. वाव. दिस इज इट. निसर्गामध्ये कोणतंच झाड कोणत्याच झाडाला वाईट लेखत नाही. बरोबर. चिक्कू हा कदाचित आपण म्हणतो तसा त्या चिकूच्या रंगाचा किंवा सावळा काळसर असेल म्हणून सफरचंदाने चिकूला नावं ठेवलेली आपण बघत नाही. बरोबर. आणि सफरचंद गोरं पान लाल चुटूक म्हणून मी किती भारी असं म्हणून मिरवलेलंही दिसत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते ना, मला एक खूप सुंदर थॉट हा मी शाळेत असताना करते पुस्तक वाचलं होतं आणि तेव्हापासून तो मनात राहिला जो आज जास्तच पटतो. बरोबर. दुर्गा भागवतांचं जे ऋतुचक्र पुस्तक आहे ना, तर त्या पुस्तकात आहे की घाणेरीचं फूल तू पाहिलंस ना, तर घाणेरी कशी असते की एवढंसं फुल असतं पण इतके 17 रंग असतात ते एवढ्याशा फुलात, बारीक 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 चिट्टी फुलं असतात. खरंय खरंय. तर आपण त्याला घाणेरी म्हणतो का, तर त्याचा वास विचित्र येतो म्हणून. पण आता हेच तू जर गुजरात राजस्थानमध्ये गेलीस तर त्याच फुलाला चुनडिया असं म्हणतात. ओके. का, कारण त्यांच्या सगळ्या ओढण्या रंगीबेरंगी असतात. मी म्हणलं
ये नजरिया है. ये नजरिया है. आपल्याकडे जे नेहमी म्हणतात ना की नजर नाही नजरिया चाहिए. नजरिया चाहिए. तर हा जो भाग आहे ना, हा मला इतका पटतो की तुम्ही कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे बघता. आम्ही ज्याला घाण म्हणतो त्यालाच ती माणसं रंगीत म्हणजे ओढण्यांची उपमा देतात. खरंच. ही जर नजर आपल्याकडे असेल ना, तर आपण कुठलीच गोष्ट चांगली वाईट भली बुरी हो. कशा दृष्टिकोनातनं कळलं पाहिजे, हे मी एक्सेप्ट करताना हे चांगलं आहे का नाही याचं आपल्याला क्लासिफिकेशन नक्की करता आलं पाहिजे. बरोबर. पण माणूस म्हणून जर तुम्ही अप्रोच होत असाल तर समाजाला माणूस म्हणून माणसाने स्वीकारत असताना आपण रोज नुसतं म्हणतो ग माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हे खरोखरच आपण जनरली करतो का? खरंच. बिग क्वेश्चन. खरंच. अगदी. तर आणि मी फक्त दिव्यांग म्हणून म्हणत नाही, हा जाड बारीक इन जनरल उंच बुटका, आपण एकदम बारीक असेल तर म्हणतो अगं बाई किती बारीक आहेस तू, किंवा जाडी असेल तर अगं बाई किती जाडी आहेस तू. हे तर खरंच नाही झालं पाहिजे. सिंपल गोष्ट आहे की आणि ही गोष्ट इतकी खोलवर रुतते 100%. आणि त्या व्यक्तीच्या लो एस्टीम करते, एस्टीम वरती काम, तर म्हणून मला काम करते. पट्टे खूप कणिका. आणि मी या सगळ्याचा विचार करत असताना निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टी पण छान वाटतात ग. हो. की निसर्गाने बाभळी तितक्याच सुंदर पद्धतीने स्वीकारली जी प्रचंड काटेरी आहे. हो. कोरफडही तितक्याच सुंदर पद्धतीने स्वीकारली आहे, पण ती आपण औषधी म्हणून वापरतो. आणि एखादं नाजूक प्राजक्ताचं फुलही तितक्या ग्रेसफुली स्वीकारले. खरंच. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तू हे जे बोलतीयस ना, तर ह्याच्यातनं तुझ्यातली जी अँकर आहे ना, ती आम्हाला समजतीये थोडी थोडी.